MIDCच्या जागेवर हातभट्टी माफियांचा कब्जा, अवैध दारू अड्ड्यांवर बुलडोझर चालवण्याची मागणी। खेड तालुक्यातील दक्षिण माळुंगे MIDC परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय बोकाळला असून MIDCच्या मालकीच्या जागांवर उभारलेल्या अनधिकृत झोपड्या आणि पालांवर तात्काळ निष्कासन कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण माळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील MIDCच्या जागेत काही व्यक्तींनी अनधिकृतपणे झोपड्या आणि पालं उभारून हातभट्टीची गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे। या अवैध धंद्यांवर यापूर्वी सुद्धा पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र कारवाईनंतरही हा व्यवसाय सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हातभट्टीची विषारी दारू पिऊन अनेकांचे बळी गेले आहेत। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर आणि प्रभावी कारवाई करणे आवश्यक असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आलेलं असून MIDCच्या मालकीच्या जागेतील अवैध झोपड्या, पाल, हातभट्टी, दारू विक्रीचे अड्डे तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात काही संशयित व्यक्तींची नावे आणि ठिकाणे नमूद करण्यात आलेली असून सिम्मा चौक, DK चौक, कुरकुंडी तसेच निघोजे परिसरातील ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। न्यूज 15 मराठीसाठी विश्वनाथ केसवट, चाकण। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।